हाय व्ह्यूअर्स, वेलकम टू डिलाइट डेटा. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कंपॅरिझन ऑपरेटर काय असतात. ठीक आहे. आता कंपॅरिझन ऑपरेटर बघण्याआधी मी तुम्हाला एक सिंपल एक्झाम्पल देतो. ठीक आहे. आता एक्झाम्पल काय, माझ्या स्क्रीनवर तुम्ही ही इमेज बघताय, त्याच्यात दोन जुळवे भाऊ तुम्हाला दिसत आहेत. ठीक आहे. जर आपण यांना कम्पेअर करायचं म्हटलं, मी जर तुम्हाला विचारलं हे दोघी कसे दिसत आहेत, तर तुम्ही यांना कम्पेअर करणार. मी तुम्हाला सांगितलं यांना कम्पेअर करा, तर तुम्ही एक्झॅक्ट मला सांगणार की सर हे दोघी एकमेकांच्या परफेक्ट एकदम इक्वल टू आहेत. ठीक आहे. आपल्याला ते इक्वल टू दिसतायत, दोघी एकमेकांच्या इक्विव्हॅलेंट आहेत, हीच कंपॅरिझन असते. तसंच डेली लाईफमध्ये जर एखाद्या एक्झाममध्ये तुमचा फ्रेंड जास्त मार्क्स आणत असेल, मग तुम्ही काय कम्पेअर करता, त्याला एवढे जास्त मार्क्स, मला कमी मार्क्स, ही काय झाली, कंपॅरिझन झाली. ठीक आहे. तसंच पायथनमध्ये पण आपण डेटा सोबत काहीतरी कम्पेअर करतो. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल 2 नंबर्समध्ये आपण कम्पेअर करू शकतो, स्ट्रिंगमध्ये वेगवेगळ्या डेटा टाइप सोबत आपण कम्पेअर करू शकतो. ते जसं जसं आपण पुढे जाऊ तसं तसं सगळ्या गोष्टी शिकणार आहोत. ठीक आहे. आता आपला एम आहे की समजून घेणं की कंपॅरिझन ऑपरेटर कसे काम करतात. तर आता आपला मेन एम आहे की सगळे जे कंपॅरिझन ऑपरेटर आहेत ते आपल्याला शिकून घ्यायचे आहेत. ठीक आहे. आता जे कंपॅरिझन ऑपरेटर आहे यांचा जो एंड रिझल्ट येतो तो एकतर ट्रू येतो, एकतर फॉल्स येतो. ट्रू ऑर फॉल्स यांच्यापैकी एक रिझल्ट येतो. आणि ट्रू ऑर फॉल्स हे जे आहे ते आपण बुलियन डेटा टाइप मध्ये कन्सिडर करतो पायथन मध्ये. एवढं तुम्हाला समजायला पाहिजे. ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल मी x इज इक्वल टू 9 घेतो आणि ह्या ठिकाणी परत y इज इक्वल टू y इज इक्वल टू मी परत 9 घेतो. अँड आपल्याला ह्या दोघी व्हेरिएबल मध्ये ज्या व्हॅल्यू आपण असाइन केलेल्या आहेत, x ला पण 9 आणि y ला पण 9, या दोघी व्हेरिएबलच्या व्हॅल्यूजला आपल्याला कम्पेअर करायचं असेल तर मी काय करू शकतो, मी सिम्पली ह्या ठिकाणी करेल प्रिंट, प्रिंट नंतर पॅरेंथेसिस, आणि मी सिम्पली चेक करू शकतो की एक्स आणि वाय यांच्यामध्ये ज्या दोघी व्हॅल्यू आहेत त्या एकदम एक्झॅक्ट सेम आहेत का. याच्यासाठी मला काय करावं लागेल, जर कंपॅरिझन इक्वल टू आली कंपॅरिझन करायची असेल तर तुम्हाला सिम्पली डबल इक्वल टू यूज करायचे आहेत. डबल इक्वल टू म्हणजे एक्स आणि वाय हे एकमेकांच्या एक्झॅक्ट इक्विव्हॅलेंट आहेत का असं मी चेक करत आहे. ठीक आहे. सिंपल पॅरेंथेसिस क्लोज केला आणि याच्यानंतर आपण याला रन करून बघू. ठीक आहे. रन केल्यानंतर आन्सर येत आहे ट्रू. जसं मी लेक्चरच्या सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, जे कंपॅरिझन ऑपरेटर आहेत त्यांचा जो एंड रिझल्ट येतो तो एकतर ट्रू येईल, एकतर फॉल्स येईल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला पायथनमध्ये, ट्रू, फॉल्स आणि नन हे जे काही 3 कीवर्ड्स असतात पायथनमध्ये, यांचा जो फर्स्ट लेटर असतो हा नेहमी कॅपिटल असतो. ठीक आहे. कीवर्डच्या लेक्चरमध्ये पण मी तुम्हाला ते दाखवलेलं आहे. ठीक आहे. एवढं तुम्हाला समजायचं आहे. सिंपल मी या ठिकाणी करतो याला क्लोज. काहीतरी डेटा पाहिजे तर मी घेतो 4. त्याच्यानंतर y व्हेरिएबल त्याच्यामध्ये पण मी घेतो 4. x ला 4 व्हॅल्यू असाइन केली आणि y ला पण 4 व्हॅल्यू असाइन केली. ठीक आहे. तर मला ह्या दोन्ही x आणि y व्हेरिएबलला जर कंपेअर करायचं असेल तर सिंपल मी लिहेल प्रिंट आणि विचारेल x हा y च्या इक्वल टू आहे का. ठीक आहे. एक्स अँड वाय हे दोघी एकमेकांच्या इक्वल टू आहेत का, असं समजा सिंपल मी पायथनला क्वेश्चन करत आहे आणि पायथन ऑलवेज मला ट्रू किंवा फॉल्स मध्ये आन्सर देणार आहे. ठीक आहे. आता तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी नोट करायची आहे, जे कंपॅरिझन ऑपरेटर आहेत त्यांचा जो एंड रिझल्ट येतो तो ऑलवेज ट्रू किंवा फॉल्स येतो. आता एंड रिझल्ट वगैरे म्हणजे काय, ज्यावेळेस तुम्ही हे कंपॅरिझन ऑपरेटर सोबत सॉल्व्ह करणार, ठीक आहे, यांचा जो रिझल्ट येईल तो ऑलवेज ट्रू किंवा फॉल्स येईल. आणि ट्रू ऑर फॉल्स हा बुलियन डेटा टाइपचा प्रकार आहे. एवढं तुम्हाला समजायचं आहे आतापर्यंत. ठीक आहे. आता याचा आन्सर नेहमी बुलियन मध्ये येईल असं मी म्हणेल. याचा अर्थ याचं जे आन्सर आहे एक तर ट्रू येईल किंवा फॉल्स येईल. ठीक आहे. तर आपण याला चेक करून बघू. ठीक आहे. रन करतो, रन मॉड्यूल म्हणतो आणि सिंपल रन करतो. ठीक आहे. ह्या ठिकाणी ट्रू आलेलं आहे. ठीक आहे. ह्या ठिकाणी ट्रू का आलं, बिकॉज एक्स ला जी व्हॅल्यू आहे 4 आणि वाय ला जी व्हॅल्यू आहे 4 हे दोघी व्हेरिएबल मधल्या व्हॅल्यू एकदम सेम आहेत, त्याच्यामुळे आन्सर आलं ट्रू. तर आता ह्याच ठिकाणी मी असं लिहितो. आता दुसरं कंपॅरिझन ऑपरेटर जे आहे ते म्हणजे नॉट इक्वल टू आहे. ठीक आहे. नॉट इक्वल टू या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात. नॉट इक्वल टू, नॉट इक्वल टू आहे असं कसं ओळखायचं, जर एक्सक्लामेशन मार्क आणि त्याच्यासोबत जर इक्वल टू हे दोन्ही सिम्बलचं कॉम्बिनेशन
ज्यावेळेस अशा प्रकारे एकत्र लिहिलं जातं त्यावेळेस याला म्हणायचं नॉट इक्वल टू, आणि पायथन पण याला ॲज अ नॉट इक्वल टू समजतो. ठीक आहे. या ठिकाणी मी सिंपल तुम्हाला विचारतो, एक्स नॉट इक्वल टू वाय याचा आन्सर काय येईल? तर तुम्हाला माहिती आहे एक्स मध्ये 4 आहे आणि वाय मध्ये पण 4 आहे. तर एक्स नॉट इक्वल टू वाय हे आन्सर फॉल्स यायला पाहिजे, बिकॉज दोघी एकमेकांच्या इक्वल नाहीयेत. नॉट इक्वल टूचा तोच अर्थ आहे की दोन जे व्हेरिएबल आहेत ते एकमेकांच्या इक्वल टू नसतात. ठीक आहे. ज्यावेळेस आपण नॉट इक्वल टू यूज करतो त्यावेळेस. ठीक आहे. बट आपल्या केसमध्ये y इज इक्वल टू पण 4 आहे आणि x इज इक्वल टू पण 4 आहे, म्हणजे दोघी एकमेकांच्या जर इक्वल टू असतील तर नॉट इक्वल टूचा आन्सर हे काय येईल? ऑब्व्हियसली फॉल्स येईल. तर आपण या ठिकाणी चेक करून बघू. ठीक आहे. मी सिंपल या ठिकाणी रन करतो आणि ह्या ठिकाणी फॉल्स आन्सर आलेलं आहे. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी मी थोडंसं या ठिकाणी चेंज करतो. ठीक आहे. इथं आपण 2 करून घेऊ. ठीक आहे. आता याला रन करतो आणि सेम कंपॅरिझन ऑपरेटर सोबत आन्सर काय येईल? हे बघा, एक्सच्या जागेवर असं समजा एक्सच्या जागेवर काय आहे? 4. वायच्या जागेवर काय आहे? 2. ठीक आहे. मी जर तुम्हाला विचारलं 2 मिनिटं या ठिकाणी कन्फ्युजन होण्यापेक्षा इथं 4 करून देतो आणि वायची किंमत 2 करून देतो. ठीक आहे. आता मला सांगा याचा आन्सर काय यायला पाहिजे? 4 नॉट इक्वल टू 2 ही गोष्ट ट्रू आहे. तुम्हाला पण दिसते या ठिकाणी बघा. आता पिक्चर क्लिअर होते ना? ठीक आहे. हे ट्रू आहे तर आन्सर ट्रू रिटर्न करेल. ठीक आहे. यांच्या जागी फक्त आपण व्हेरिएबल यूज करतोय या ठिकाणी, एवढाच फरक आहे. ठीक आहे. तर याला मी करतो रन. रन मॉड्यूल सिंपल ओके. ठीक आहे. या ठिकाणी ट्रू आलेलं आहे. ठीक आहे. तुम्हाला समजते की कंपॅरिझन ऑपरेटर कसं काम करतात. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आता जे थर्ड वाला आहे ते काय आहे? थर्ड वाला आहे ग्रेटर दॅन. ठीक आहे. ग्रेटर दॅन जर यूज करायचं असेल तर सिम्पली नॉट इक्वल टू रिमूव्ह करायचं आणि या ठिकाणी मी त्याला विचारतो की एक्स ग्रेटर दॅन वाय आहे का? तर तुम्हाला पण दिसतंय आहे. तर तो काय रिटर्न करेल आपल्याला? बुलियन टाइप व्हॅल्यू, आणि बुलियन टाइप व्हॅल्यूमध्ये काय रिटर्न करेल? ट्रू. बिकॉज ती गोष्ट खरी आहे. ठीक आहे ना? एक्स वायपेक्षा ऑब्व्हियसली मोठा आहे म्हणून त्याने ट्रू आन्सर रिटर्न केलं. जर असं राहिलं असतं तर फॉर एक्झाम्पल इथं 2 आणि इथं 4. तर आता आता मात्र एक्स हा लहान दिसतोय आणि आपण या ठिकाणी कंपॅरिझन ऑपरेटरमध्ये ग्रेटर दॅन यूज करतोय, तर या ठिकाणी काही फॉल्स, बिकॉज इथे 2 येऊन जाईल आणि इथं 4 येऊन जाईल आणि ही जी गोष्ट आहे ही काय असेल? फॉल्स असेल. तर मी तुम्हाला सिम्पली चेक करून दाखवतो. ठीक आहे. या ठिकाणी फॉल्स आला. ठीक आहे. आताच या ठिकाणी पुढचं जर कंपॅरिझन ऑपरेटर आपण यूज करायचं म्हटलं, ठीक आहे, लेस दॅन. आता मला सांगा एक्स लेस दॅन वाय आहे का? येस आहे. तर आन्सर काय येईल आपलं? आपल्याकडे येणारा आन्सर असेल ट्रू. सिंपल. ठीक आहे. आता जे पुढचं कंपॅरिझन ऑपरेटर आहे 5 नंबरचं, व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे. या ठिकाणी याला म्हणतो आपण ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. ठीक आहे. आता ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू म्हणजे या ठिकाणी दोघांपैकी म्हणजे एकतर एक्स हा ग्रेटर दॅन वाय असेल किंवा एक्स इक्वल टू वाय असेल, या दोघांपैकी एकही जरी कंडिशन या ठिकाणी सॅटिस्फाय झाली तरी आन्सर ट्रू येणार आहे. ते कसं? फॉर एक्झाम्पल या ठिकाणी 4 लिहितो. ठीक आहे. आता जर मी तुम्हाला विचारलं एक्स ग्रेटर दॅन वाय आहे का? ठीक आहे. एक्स हा वाय पेक्षा मोठा नाहीये. ठीक आहे. बट तुम्ही या ठिकाणी काय विचारतात? ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. मग ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू असेल तर पुढची पण 2 कंडिशन या ठिकाणी चेक होतील एक सोबत, असं तुम्ही समजून घ्या. ठीक आहे. जर ही सॅटिस्फाय झाली नाही तर ही चेक होईल. ठीक आहे. पण इक्वल टू तर आहे ना, एक्स इक्वल टू वाय, तर आन्सर हे ट्रू येणार आहे कारण ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू आहे. ठीक आहे. एकतर ही, एकतर ती. एकतर ग्रेटर दॅन, एकतर इक्वल टू, दोघांपैकी एक तरी सॅटिस्फाय झाली पाहिजे. ठीक आहे. आता मला सांगायचा आन्सर काय आहे? ठीक आहे. सगळ्यात पहिले मी तुम्हाला विचारतो, एक्स हा वाय पेक्षा मोठा आहे का? ठीक आहे. जी पहिली कंडिशन आहे ती काय आहे? फॉल्स आहे. बिकॉज एक्स हा वाय पेक्षा मोठा नाही. आणि दुसरी कंडिशन, दोघी ऑब्व्हियसली दोघी एकमेकांच्या इक्वल टू तर नाही, म्हणजे याचा आन्सर काय येणार आहे? फॉल्स येणार आहे. तर सिंपल आहे. आता पुढचं आहे लेस दॅन ऑर इक्वल टू. जसं ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू तसंच लेस दॅन ऑर इक्वल टू आहे. ठीक आहे. आता एक्स हा वाय पेक्षा लहान आहे. ठीक आहे. एकतर ही कंडिशन किंवा ही दोघांपैकी
एक कंडिशन सॅटिस्फाईड झाली तर आन्सर ते ट्रू ऑर फॉल्स देईल. बट ह्या ठिकाणी काय देईल? ट्रू देईल. बिकॉज एक्स हा वाय पेक्षा लहान आहे. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी मी सिम्पली चेक करतो. ठीक आहे, त्याने ट्रू दिलेलं आहे. तसंच मी ह्या ठिकाणी जर ट्रू केलं तर आता मला सांगा एक्स हा वाय पेक्षा लहान आहे का? मी तुम्हाला विचारलं, तुम्ही म्हणणार नाही फॉल्स आहे. बट पुढे काय विचारतोय तो? लेस दॅन ऑर इक्वल टू. लेस दॅन जर नसेल, जर लेस दॅन नसेल तर ऑर इक्वल टू, याचा अर्थ तोच असतो, लेस दॅन ऑर इक्वल टू. एकतर लेस दॅन असेल तरी ट्रू येईल किंवा इक्वल टू असेल तरी ट्रू येईल. आपल्या ह्या ठिकाणी लेस दॅन नाहीये बट एक्स इक्वल टू वाय आहे, तुम्हाला दिसतंय. ठीक आहे, तर येणारा आन्सर हे काय असेल? ट्रू असेल. ठीक आहे, ह्या गोष्टी तुम्ही अशाही करू शकतात. मी तुम्हाला एक छोटंसं जाता जाता सांगतो. ठीक आहे, एक झेड नावाचा व्हेरिएबल तुम्ही क्रिएट केला आणि त्याच्यात तुम्ही ही गोष्ट असाइन केली कंपॅरिझन ऑपरेटरवाले. ठीक आहे, एक्स इक्वल टू वाय. ठीक आहे, आता हे जे आन्सर आहे पायथन चेक करेल एक्स इक्वल टू वाय आहे का. ठीक आहे, जर असेल तर ह्या ठिकाणी काय असेल? ट्रू. आणि झेड मध्ये जे स्टोअर झालेलं आहे असं समजा, किंवा झेड नावाचा व्हेरिएबल जिथं पॉइंट करतोय ते आन्सर एक बुलियन टाइप डेटा असेल आणि तो बुलियन टाइप डेटा काय असेल? ट्रू असेल. बिकॉज हे सॉल्व्ह होऊन जाईल इक्वल टू आलं कंपॅरिझन ऑपरेटरने आणि या ठिकाणी काय येईल? ट्रू. बिकॉज एक्स मध्ये इथं 2 येऊन जाईल, इथं 2 येऊन जाईल आणि दोघेही जर एकमेकांच्या इक्वल टू असेल तर काय येईल? ट्रू. जर मी करेल प्रिंट झेड, जर मी करेल प्रिंट झेड, तर आपल्याला माहिती आहे की झेड मध्ये आता काय, आपण दोन गोष्टी कंपेअर केल्या आहेत आणि ज्या वेळेस आपण दोन गोष्टी कंपेअर करतो तर त्यांचा आन्सर एकतर ट्रू येतं एकतर फॉल्स येतं अकॉर्डिंग टू ते व्हेरिएबल. आता ह्या व्हेरिएबलच्या अकॉर्डिंग इथं टू दोघी जर एकमेकांच्या इक्वल टू असतील तर इथे काय येईल? ट्रू. मग ह्या ठिकाणी तुम्ही असं म्हणू शकतात की झेड मध्ये ट्रू आहे का. ठीक आहे, प्रिंट करूनच दाखवतो तुम्हाला आता. प्रिंट झेड. ओके, या ठिकाणी सिम्पली ट्रू आलेलं आहे. त्याला तुम्ही असंही लिहू शकतात. तर गाईज हा आपला होता कंपॅरिझन ऑपरेटरचा व्हिडिओ. तर आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या कॉलेजेस ग्रुपमध्ये शेअर करा. ठीक आहे, बाय बाय फ्रेंड्स.